राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट समोर येते। या पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आता समिती नेमण्यात आली आहे। नौदल आणि राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती ही असेल। नवीन भव्य पुतळ्यासाठीही तज्ञांचा समावेश असलेली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातले निर्देश दिल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय या प्रकरणासंदर्भातली। ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे निर्देश दिलेत। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। समिती आता स्थापन करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे ही समिती नेमकं काम करेल? नक्कीच गौरी, आपण पाहिलं तर मालवण तालुक्यातील जो राजकोट किल्ला आहे त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळल्यानंतर महाराष्ट्रभरात अनेक प्रतिक्रिया ह्या पुढे येत होत्या, परंतु राज्य सरकारने याच्यावरती दखल घेत आता जी समिती आहे ती गठीत करण्यात आलेली आहे। पुतळा नक्की कसा पडलेला आहे, नक्की कारण काय हे शोधण्यासाठी समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे। नौदल आणि राज्य सरकारचा मिळून ही समिती गठीत केल्याच्या नंतर याच्यामध्ये सर्व तांत्रिक जे अभ्यासक आहेत त्यांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि त्यासोबतच या बैठकीला काल रात्री वर्षा बंगल्यावरती ही उशिरा बैठक आहे ती पार पडलेली होती आणि याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री असतील, त्यासोबतच पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर आणि त्यासोबतच अन्य राज्य सरकारचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित होते। त्यानंतर ही समिती गठीत केल्याच्या नंतर आता या समितीचा अहवाल आहे तो राज्य सरकार पुढे दिला जाणार आहे। नक्की या संदर्भामध्ये पुतळा पडण्याचं कारण काय होतं हे देखील याच्यामध्ये शोधलं जाईल आणि नवीन पुतळा गठीत करण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवलेली असताना जे स्कूल ऑफ आर्ट्स आणि त्याच्या माध्यमातून अनेक तज्ञ शिल्पकार त्यासोबतच तज्ञ मूर्तिकार यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो देखील साकारण्यात येणार आहे। बैठकीमध्ये या संपूर्णपणे महत्त्वाच्या ज्या चर्चा आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि मालवण तालुक्यातील हा संपूर्णपणे प्रकार घडल्याच्या नंतर राज्य सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आलेली असून या संदर्भात समिती गठीत करून समिती त्याच्यावरती शोध देखील घेणार आहे आणि राज्य सरकारला त्याच्या पुढे अहवाल देखील सादर करणार आहे। गौरी, नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।